नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीला येईल असे चालू घडामोडीचे 80 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, 2025चे राष्ट्रीय युवा वर्ष कोणाच्या समर्थनार्थ साजरे झाले? ऑप्शन ए महात्मा फुले, बी स्वामी विवेकानंद, सी स्वामी रामानंद, डी यांपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 2, 2025मध्ये G20 अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? ऑप्शन ए भारत, बी ब्राझील, सी दक्षिण आफ्रिका, डी जपान. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील. प्रश्न क्रमांक 3, 2025मध्ये आसियानमध्ये नवीन सदस्य कोणता देश झाला? ऑप्शन ए म्यानमार, बी लाओस, सी तिमोर लेस्ते, डी कंबोडिया. तर याचं ऑप्शन सी तिमोर लेस्ते हा देश सदस्य झाला. प्रश्न क्रमांक 4, 2025मध्ये भारताचा GDP क्रमांक जागतिक स्तरावर किती आहे? ऑप्शन ए चौथा, बी पाचवा, सी तिसरा, डी दुसरा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसरा. प्रश्न क्रमांक 5, 2025मध्ये ब्रिक्समध्ये कोणता देश नव्याने सामील झाला? ऑप्शन ए इंडोनेशिया, बी मलेशिया, सी व्हिएतनाम, डी थायलंड. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 6, 2025च्या पुरुष हँडबॉल वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे झाले? ऑप्शन ए फ्रान्स, बी जर्मनी, सी क्रोएशिया, डेन्मार्क, नॉर्वे, डी रशिया. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी क्रोएशिया, डेन्मार्क, नॉर्वे. प्रश्न क्रमांक 7, सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे? ए रश्मी शुक्ला, बी सदानंद दाते, सी विश्वास नागरे, डी यांपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 8, 2025मध्ये इस्रोने कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला? ऑप्शन ए अणुऊर्जा, बी AI उपग्रह, सी गगनयान, डी सागरी संशोधन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गगनयान. प्रश्न क्रमांक 9, 2025मध्ये जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती? ऑप्शन ए सेव्ह वॉटर, बी रिस्टोअर अवर अर्थ, सी लँड रिस्टोरेशन, डी बीट प्लॅस्टिक पोल्युशन. तर याचं बरोबर उत्तर आहे सी लँड रिस्टोरेशन. प्रश्न क्रमांक 10, 2025मध्ये भारतातील UPI व्यवहारांमध्ये किती टक्के वाढ झाली? ए 10%, बी 15%, सी 23%, डी 30%. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 23%. प्रश्न क्रमांक 11, 2025मध्ये भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए जगदीप धनखड, बी रामनाथ कोविंद, सी CP राधाकृष्णन, डी अमित शहा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी CP राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 12, 2025मध्ये ICCचा नवीन सदस्य कोणता देश झाला? ऑप्शन ए नेपाळ, बी युक्रेन, सी स्कॉटलँड, डी मलेशिया. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी युक्रेन. प्रश्न क्रमांक 13, 2025मध्ये भारतात AI कोणत्या नावाने लागू झाला? ऑप्शन ए डिजिटल इंडिया ॲक्ट, बी IT अमेंडमेंट ॲक्ट, सी AI रेग्युलेशन अँड सेफ्टी ॲक्ट, डी सायबर सिक्युरिटी ॲक्ट. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी AI रेग्युलेशन अँड सेफ्टी ॲक्ट. प्रश्न क्रमांक 14, 2025मध्ये भारत मलेशिया संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय? ऑप्शन ए मित्रशक्ती, बी युद्ध अभ्यास, सी हरिमाऊ शक्ती, डी गरुड. तर याचं ऑप्शन क्रमांक सी हरिमाऊ शक्ती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15, 2025मध्ये स्मार्ट सिटीमध्ये आघाडीवर कोणते शहर होते? ऑप्शन ए पुणे, बी सुरत, सी इंदोर, डी भोपाळ. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सुरत. प्रश्न क्रमांक 16, 2025मध्ये सेबीने सुरू केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव काय? ऑप्शन ए स्कोअर, बी मित्रा, सी सहयोग, डी ई-सेबी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मित्रा. प्रश्न क्रमांक 17, 2025मध्ये भारताने कोणती क्रिकेट स्पर्धा जिंकली? ऑप्शन ए T20 वर्ल्ड कप,
बी ODI वर्ल्ड कप, सी चॅम्पियन्स ट्रॉफी, डी एशिया कप. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चॅम्पियन्स ट्रॉफी. प्रश्न क्रमांक 18. 2025मध्ये युनेस्को यादीत कोणता सण समाविष्ट झाला? ऑप्शन ए होळी, बी दिवाळी, सी मकर संक्रांत, डी गणेशोत्सव. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिवाळी. प्रश्न क्रमांक 19. 2025मध्ये महाराष्ट्रात AI आधारित सायबर गुन्हे मंच कोणता सुरू झाला? ऑप्शन ए सायबर AI, बी महाक्राईम OSAI, सी ई पोलीस, डी स्मार्ट कॉप. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाक्राईम OSAI. प्रश्न क्रमांक 20. विजय दिवस 2025 कधी साजरा झाला? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, बी 26 जानेवारी, सी 16 डिसेंबर, डी 2 ऑक्टोबर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 16 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 21. 2025मध्ये भारताने कोणत्या जागतिक परिषदेत भाग घेतला? ऑप्शन ई कॉफ 29, बी AI ॲक्शन सुमित, सी सार्क सुमित, डी कॉट सुमित. तर याचं बरोबर उत्तर आहे बी AI ॲक्शन सुमित. प्रश्न क्रमांक 22. 2025मध्ये भारत बांगलादेश संयुक्त नदी आयोग बैठक कुठे झाली? ऑप्शन ए दिल्ली, बी ढाका, सी कोलकाता, डी आग्रा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोलकाता. प्रश्न क्रमांक 23. 2025मध्ये भारताने पुरुष स्क्वॉश वर्ल्ड कपमध्ये काय साध्य केले? ऑप्शन ए उपविजेता, बी तिसरा क्रमांक, सी पहिला विजेता, डी सहभाग नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पहिला विजेता. प्रश्न क्रमांक 24. 2025मध्ये पोलीस भरती परीक्षेत चालू घडामोडींचा कालावधी किती वर्षाचा असतो? ऑप्शन ए 1 वर्ष, बी 2 वर्ष, सी 3 वर्ष, डी 5 वर्ष. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 वर्ष. प्रश्न क्रमांक 25. 2025मध्ये जागतिक महिला दिनाची थीम काय होती? ऑप्शन ए इन्स्पायर इन्क्लुजन, बी जेंडर इक्वॅलिटी, सी वुमेन इन पॉवर, डी इक्वल पे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इन्स्पायर इन्क्लुजन. प्रश्न क्रमांक 26. 2025मध्ये कोणत्या देशाने ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली? ऑप्शन ए भारत, बी चीन, सी ब्राझील, डी रशिया. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्राझील. प्रश्न क्रमांक 27. 2025मध्ये भारताच्या सागरी सुरक्षेसाठी कोणत्या संघटनेत निवड झाली? ऑप्शन ए WHO, बी युनेस्को, सी IMO काउन्सिल, डी WTO. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी IMO काउन्सिल. प्रश्न क्रमांक 28. 2025मध्ये कोणत्या राज्यात सौर पंप योजना मोठ्या प्रमाणात राबवली गेली? ऑप्शन ए गुजरात, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 29. 2025मध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम काय होती? ऑप्शन ए हेल्थ ऑफ ऑल, बी माय हेल्थ माय राईट, सी युनिव्हर्सल केअर, डी फिट वर्ल्ड. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माय हेल्थ माय राईट. प्रश्न क्रमांक 30. 2025मध्ये भारताचा चंद्र मोहिमेतील पुढील टप्पा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन चंद्रयान 2, बी चंद्रयान 3, चंद्रयान 4, डी गगनयान. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रयान 4. प्रश्न क्रमांक 31. 2025मध्ये भारतात कोणत्या क्षेत्रात AIचा मोठा वापर सुरू झाला? ऑप्शन ए शेती, बी सायबर सुरक्षा, सी शिक्षण, डी वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 32. 2025मध्ये राष्ट्रीय विज्ञान कधी साजरा झाला? ऑप्शन ए 27 फेब्रुवारी, बी 28 फेब्रुवारी, सी 1 मार्च, डी 5 मार्च. तर याचं बरोबर उत्तर आहे 28 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. 2025मध्ये G7 परिषदेचे आयोजन कुठे झाले? ऑप्शन ए इटली, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इटली. प्रश्न क्रमांक 34. 2025मध्ये कोणत्या देशाने डिजिटल चलन सुरू केले? ऑप्शन ए भारत, बी जपान, सी ब्राझील, डी चीन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत.
प्रश्न क्रमांक 35. 2025मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले? ऑप्शन ए पुणे, बी मुंबई, सी चेन्नई, डी इंदोर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंदोर. प्रश्न क्रमांक 36. 2025मध्ये जागतिक जल दिनाची थीम काय होती? ऑप्शन ए सेव्ह वॉटर, बी वॉटर फॉर पीस, सी क्लीन वॉटर, डी ब्ल्यू प्लॅनेट. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वॉटर फॉर पीस. प्रश्न क्रमांक 37. 2025मध्ये भारताचा पहिला AI विद्यापीठ कुठे सुरू झाला? ऑप्शन ए बंगळुरू, बी हैदराबाद, सी पुणे, डी गांधीनगर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बंगळुरू. प्रश्न क्रमांक 38. 2025मध्ये जागतिक आनंद निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए 100, बी 120, सी 126, डी 140. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 126वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 39. 2025मध्ये कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा होतो? ऑप्शन ए 24 जानेवारी, बी 25 जानेवारी, सी 26 जानेवारी, डी 27 जानेवारी. तर याचं बरोबर उत्तर आहे 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 40. 2025मध्ये भारताचा संरक्षण खर्च किती टक्क्यांनी वाढला? ऑप्शन ए 5%, बी 7%, सी 9%, डी 11%. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 9%. प्रश्न क्रमांक 41. 2025मध्ये भारतातील नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण झाले? ऑप्शन ए राजीव कुमार, बी अनुपचंद्र पांडे, सी ज्ञानेश कुमार, डी सुशील चंद्र. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ज्ञानेश कुमार. प्रश्न क्रमांक 42. 2025मध्ये कोणत्या राज्याने लाडकी बहीण योजना सुरू केली? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी गुजरात. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 43. 2025मध्ये जागतिक अन्न दिनाची थीम काय होती? ऑप्शन आहे ए झिरो हंगर, बी फूड फॉर ऑल, सी राईट टू फूड, डी हेल्दी डाएट. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो हंगर. प्रश्न क्रमांक 44. 2025मध्ये भारतातील सर्वात मोठा AI हब कुठे विकसित झाला? ऑप्शन ए पुणे, बी नोएडा, सी बंगळुरू, डी चेन्नई. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बंगळुरू. प्रश्न क्रमांक 45. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ऑप्शन ए राजीव कुमार, बी ज्ञानेश कुमार, सी सुखवीर सिंग सिंधू, डी दिनेश वाघमारे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेश कुमार. प्रश्न क्रमांक 46. 2025मध्ये भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, बी हरियाणा, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरियाणा. प्रश्न क्रमांक 47. 2025मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाहने नोंदणीकृत झाली? ऑप्शन ए दिल्ली, बी महाराष्ट्र, सी तामिळनाडू, डी कर्नाटक. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दिल्ली. प्रश्न क्रमांक 48. 2025मध्ये भारताचा पहिला डिजिटल विद्यापीठ कुठे सुरू झाला? ऑप्शन ए केरळ, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी तेलंगणा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात. प्रश्न क्रमांक 49. 2025मध्ये जागतिक पर्यावरण पुरस्कार भारतातील कोणाला मिळाला? ऑप्शन क्रमांक ए सुंदरलाल बहुगुणा, बी पंकज सेक्सरिया, सी अफरोज शाह, डी मेधा पाटकर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अफरोज शाह. प्रश्न क्रमांक 50. 2025मध्ये मेक इन इंडिया किती वर्ष पूर्ण झाले? ऑप्शन ए 8, बी 9, सी 10, डी 11. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 10 वर्ष. प्रश्न क्रमांक 51. 2021मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर झाले? ऑप्शन क्रमांक 113, बी 119, सी 139, डी 149. तर याचं बरोबर उत्तर आहे 139. प्रश्न क्रमांक 52. संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रघुवीर सिंह, बी मृत्युंजय महापात्रा, सी रमेश सिंह, डी अनिल काकोडकर. तर याचं बरोबर उत्तर आहे मृत्युंजय महापात्रा.
प्रश्न क्रमांक 53. देशातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल कोणता आहे? ऑप्शन ए अंजी पूल, बी चिनाब पूल, सी सुदर्शन पूल, डी अटल पूल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिनाब पूल. प्रश्न क्रमांक 54. कोणत्या राज्याने शालेय अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे? ऑप्शन क्रमांक ए गुजरात, बी राजस्थान, सी गोवा, डी आसाम. तर याचं उत्तर बरोबर आहे सी ऑप्शन सी गोवा. प्रश्न क्रमांक 55. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहे? ऑप्शन ए युरिको कोइके, बी साने टाकाची, सी सेको नोडा, डी यांपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साने टाकाची. प्रश्न क्रमांक 56. जागतिक भूक निर्देशांक 2025 भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए 95, बी 98, सी 101, डी 102. तर याचं बरोबर उत्तर आहे 102. प्रश्न क्रमांक 57. वनक्षेत्राच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन ए 9वा, बी 5वा, सी 2रा, डी 10वा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 9वा. प्रश्न क्रमांक 58. 2025ची पूर्व आशिया शिखर परिषद कुठे आयोजित केली गेली? ऑप्शन क्रमांक ए मलेशिया, बी म्यानमार, सी नेपाळ, डी श्रीलंका. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मलेशिया. प्रश्न क्रमांक 59. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणत्या व्यक्तीच्या नावाने ठेवले आहे? ऑप्शन ए छत्रपती संभाजी महाराज, बी छत्रपती शिवाजी महाराज, सी संत तुकडोजी महाराज, डी टी बी पाटील. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टी बी पाटील. प्रश्न क्रमांक 60. ICC क्रिकेट महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? ऑप्शन ए पाकिस्तान, बी भारत, सी ऑस्ट्रेलिया, डी इंग्लंड. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत. प्रश्न क्रमांक 61. भारतातील पहिले गरिबीमुक्त राज्य कोणते? ऑप्शन ए केरळ, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी पंजाब. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ. प्रश्न क्रमांक 62. देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षण भिंत कुठे उभारली जाणार आहे? ऑप्शन ए वाळवण बंदर, बी परदीप बंदर, सी कोचीन बंदर, डी कांडला बंदर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वाळवण बंदर. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण आहे? ऑप्शन ए लक्ष्मण आचार्य, बी सी पी राधाकृष्णन, सी आचार्य देवव्रत, डी हरिभाऊ बागडे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आचार्य देवव्रत. प्रश्न क्रमांक 64. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर कोण बनल्या आहे? ऑप्शन ए आस्था पुनिया, बी अनुजा पांडे, सी नूपुर अवस्थी, डी शैलेश थामी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आस्था पुनिया. प्रश्न क्रमांक 65. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए आप्पासाहेब धर्माधिकारी, बी अशोक सराफ, सी प्रदीप महाजन, डी राम सुतार. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राम सुतार. प्रश्न क्रमांक 66. पोलीस रेझिंग डे किती तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन ए 3 जानेवारी, बी 2 जानेवारी, सी 14 फेब्रुवारी, डी 20 जानेवारी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 जानेवारी. पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 21 ऑक्टोबर, बी 22 ऑक्टोबर, सी 2 जानेवारी, डी 5 जानेवारी. तर याचं बरोबर उत्तर आहे 21 ऑक्टोबर ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन ए दिलीप वळसे पाटील, बी देवेंद्र फडणवीस, सी अजित पवार, डी शंभूराजे देसाई. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? ऑप्शन ए माणिकराव कोकाटे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दत्तामामा भरणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दत्तामामा भरणे. प्रश्न क्रमांक 70. भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन ए राजनाथ सिंह, बी अमित शहा, सी नरेंद्र मोदी, डी नितीन गडकरी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमित शहा. प्रश्न क्रमांक 71. 2025 भारताचे राष्ट्रपती कोण आहे? ऑप्शन ए रामनाथ कोविंद, बी द्रौपदी मुर्मू, सी प्रणव मुखर्जी, डी अमित शहा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 72. 2025चा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
ऑप्शन ए लता मंगेशकर, बी लालकृष्ण अडवाणी, सी कर्पूरी ठाकूर, डी एम.एस. धोनी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्पूरी ठाकूर. प्रश्न क्रमांक 73. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे होणार आहेत? भारत, जपान, चीन, दक्षिण कोरिया. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन. प्रश्न क्रमांक 74. 2026 T20 क्रिकेट विश्वचषकाचे यजमान देश. ऑप्शन ए भारत, बी इंग्लंड, सी ऑस्ट्रेलिया, डी अमेरिका व वेस्ट इंडिज. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अमेरिका व वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 75. 2026 फिफा फुटबॉल विश्वचषक कुठे होणार? ऑप्शन ए कतार, बी रशिया, सी ब्राझील, डी अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. तर याचं बरोबर उत्तर आहे डी अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. प्रश्न क्रमांक 76. 12 ऑलिम्पिक 2024-25 कोणत्या देशात पार पडले? तर याचं बरोबर उत्तर आहे पॅरिस. ऑप्शन क्रमांक बी पॅरिस. प्रश्न क्रमांक 77. भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? ऑप्शन ए अमित शहा, बी पियुष गोयल, सी निर्मला सीतारामन, डी राजनाथ सिंह. तर याचं बरोबर उत्तर आहे निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 78. कोणती अंतराळ संस्था पंच मिशन सुरू करणार आहे? ऑप्शन ए JXA, बी ESA, सी इस्रो, डी नासा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नासा. प्रश्न क्रमांक 79. भारतातील पहिल्या मानवयुक्त पाणबुडीचे नाव काय आहे? ए वरुणा 7000, बी समुद्रा 5000, सी जलराज 8000, डी मत्स्य 6000. तर भारतातील पहिल्या मानवयुक्त पाणबुडीचं नाव आहे मत्स्य 6000. प्रश्न क्रमांक 80. शेवटचा प्रश्न आहे. इस्रोचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए एस राधाकृष्णन, बी एस सोमनाथ, सी व्ही नारायण, डी संजय कुमार. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्ही नारायण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.